आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगाव परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कार्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात आला। ध्यान, योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आदी ज्ञानाच्या माध्यमातून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी जगभरातील लाखो लोकांना जीवन जगण्याची कला शिकवली असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आले आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आरोग्य, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे। कोपरगाव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक व साधक डॉक्टर अंकित कृष्णानी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील माधव बागेजवळ असलेल्या डॉक्टर झवर यांच्या सभागृहात हा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साधकांकडून दर्शन घेण्यात आले। त्यानंतर महागुरुपूजा, महाआरती, महासत्संग, भक्तिगीतांचे गायन तसेच ध्यानधारणा करण्यात आली। यावेळी उपस्थित भाविक, भक्त आणि साधकांनी भक्तिगीतांवर ठेका धरत तसेच फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला। या प्रसंगी गुरुदेवांसाठी 56 भोगांचा महाप्रसाद नैवेद्य अर्पण करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी हा महाप्रसाद उपस्थित भाविक, भक्त आणि साधकांना वाटप करण्यात आला। यावेळी डॉक्टर अंकित यांनी जीवनातील गुरूंचे अनन्य साधारण महत्त्व विशद करत मोलाचे मार्गदर्शन केले। गुरु हा केवळ ज्ञानदाता नसून जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले। गुरूंच्या मार्गदर्शनामुळे व्यक्तीचे जीवन तणावमुक्त, आनंदी व मूल्यधिष्ठित होत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले। तसेच कोपरगाव आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। हॅपीनेस कोर्सच्या माध्यमातून तणावमुक्त जीवनाचा संदेश देणे, ध्यान व प्राणायामाचे प्रशिक्षण, शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे ऑनलाईन आरोग्यविषयक चर्चासत्र तसेच जलसंधारण यासारख्या उपक्रमांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगाव परिवार सक्रिय सहभाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी साधकांच्या वतीने सेवेची भिशी सुरू करण्याचा संकल्प करण्यात आल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली। या अंतर्गत दरमहा साधकांकडून ठराविक रक्कम जमा करण्यात येणार असून ती संपूर्ण रक्कम विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे। समाजोपयोगी कार्यांचा हा संकल्प अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। याशिवाय लहान मुलांमध्ये सुसंस्कार, नैतिक मूल्य आणि भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी यासाठी श्री श्री बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर अंकित कृष्णानी यांनी दिली। या केंद्राच्या माध्यमातून चिमुकल्यांमध्ये चांगले संस्कार, व्यक्तिमत्व विकास आणि आनंदी जीवनाची मूल्य रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यावेळी लिनेस क्लब कोपरगाव यांनीही गुरुपौर्णिमा उत्सवात सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता प्लास्टिकला नकार आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार हा संदेश देत उपस्थितांना कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। कोपरगाव आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची तसेच हॅपीनेस कोर्सची अधिक माहिती घेण्यासाठी इच्छुकांनी 98 23 41 90 99 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। संपूर्ण गुरुपौर्णिमा उत्सव भक्ती, अध्यात्म, सेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।
नमस्ते सगळ्यांना, सगळ्या कोपरगावकरांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही इथे डॉक्टर नितीन जवळ सर यांच्या घरच्या वरच्या हॉलमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगाव परिवाराने खूप धमाकेदार गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. यामध्ये आम्ही 56 भोगची व्यवस्था केली होती. गुरुदेवांना ते 56 भोग आम्ही समर्पित केले. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञताचा दिवस आहे, जे जे आम्हाला आजपर्यंत भेटलेले आहे. माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान नसेल तर तो रडत राहतो, उदास राहतो, विसरून जातो की लिमिटेड टाइम साठी आलेला आहे जीवनामध्ये. लिमिटेड टाइमचं जीवन, 70-80 वर्षाचं जीवन, तिथे पण येऊन रडत राहतो. तेव्हा ईश्वर जे अव्यक्त परब्रह्म आहे ते गुरुच्या स्वरूपात त्याच्या जीवनामध्ये येतात आणि त्याला ज्ञान देतात. त्या ज्ञानाने त्याच्या जीवनाचं दुःख दूर होतो, त्याला समज येते, जीवनाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अहंकार कठोर झाला असेल तर तो विरघळतो. स्वतःला आपण कधी काही खूप जास्त समजतो, कधी काहीच नाही समज. हे सगळे जे आपल्या मनावरचे राहिलेली जी धूळ आहे ती पण गुरु वॉश करून घेतात, धुवून टाकतात. हे गुरुचं महत्व. आणि आज कोपरगाव आर्ट ऑफ लिव्हिंग फॅमिली सगळे साधक, मेन गुरुदेव श्री रविशंकरजी यांची जी संस्था आहे आर्ट ऑफ लिव्हिंग, म्हणजे जीवन जगण्याची कला, नावातच आहे की जीवन कसं जगायचं हे गुरुदेव शिकवतात. आणि सगळ्यांना तुम्हाला जाणून घ्यायला खूप प्राऊड फील होईल की गुरुदेव श्री रविशंकरजी भारतातले ते संत आहेत ज्यांनी भारतातील जी परंपरा आहे, सनातन दृष्टिकोन आहे, तो विश्वभरामध्ये 183 पेक्षा जास्त देशांमध्ये नेऊन ठेवलेला आहे. आणि अशी ही संस्था खूप सारे सामाजिक कार्य पण करते. आज आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं पण ठरवलेलं आहे की आम्ही सेवेची भिशी असं आम्ही सुरू करणार आहोत. सेवेची भिशीमध्ये आमचे सगळे जे पण साधक आहेत ते दर महिन्याला काही दान देतील आणि हा जो पण दान गोळा होईल तो दान परत आम्ही सेवेसाठी, समाज हितासाठी वापरणार आहोत. सगळ्यांनी मस्त इथे सत्संग केलं, गुरुपूजा झाली. गुरुपूजामध्ये पण आम्ही एखाद्या व्यक्तीची पूजा न करून आपण गुरुतत्वाला आवाहन करत असतो. प्रत्येक व्यक्तीमधून कधी ना कधी आपल्याला मार्गदर्शन भेटलेलं आहे. त्या गुरुतत्वाला जो प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये त्या गुरुतत्वाला आवाहन केलं जातं, ती पूजा इथे झाली. आणि त्यानंतर सगळ्यांनी सत्संग केलं, भक्तिमय वातावरण होता. आणि त्यानंतर सगळ्यांनी 56 भोग जे प्रसाद गुरुदेवांना आम्ही अर्पित केलं होतं त्या सगळ्यांनी स्वाद घेतला. तो प्रसाद म्हणून त्यांनी ग्रहण केला. हेच म्हणेल कोपरगावकरांना, आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगावमध्ये खूप चांगलं काम करतायत. दर महिन्याला आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिरं होत असतात, जिथे गुरुदेवांचं जे ज्ञान आहे ते आम्ही लोकांसोबत वाटत असतो. तर या शिबिरामध्ये ज्यांना पण शक्य असेल त्यांनी नक्की जुळा. जीवनाला एक नवीन उत्साह, आनंद आणि जीवनाला बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन या शिबिरामधून भेटतो. सगळ्यांचं मी स्वागत करतो आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगाव परिवारातर्फे हॅपीनेस कोर्ससाठी. आणि माझ्यासोबत नीता खेरनारजी, सीता कर्डिकजी आणि विजया काळेजी पण आहेत. या तिघी जे आमच्या टीचर्स आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या, त्यांनी कोपरगावमध्ये श्री श्री संस्कार केंद्र हा उपक्रम सुरू करण्याचा त्यांनी संकल्प घेतलाय. यामध्ये लहान मुलांसाठी 6 ते 10 या वयोगटाच्या मुलांसाठी ते संस्कार केंद्र सुरू करतायत. त्यासाठी पण जे इच्छुक असतील त्यांनी नक्की आम्हाला संपर्क करावा. लहान मुलांना जीवनाला बघण्याचा व्यवस्थित दृष्टिकोन, त्याचे आदर्श कोण असले पाहिजे आणि त्यांना ध्यान, प्राणायाम, योग याचं महत्व देऊन त्यांना शिक्षणामध्ये पण, त्यांच्या अभ्यासामध्ये पण मदत होईल असे सगळे टिप्स आणि ट्रिक्स ते लहान मुलांसाठी घेऊन आलेले आहेत. आणि त्याचा पण उपक्रम मी लवकरच सुरू करतोय. नमस्कार.